आज मला तुम्हाला दाखवायचं होतं की आपण आपल्या फार्मवर ही झाडं आणलेली आहेत. भरपूर टाईम झाला आणि गणपतीसाठी मला जरा वेळ नाही भेटला, जरा बिझी होती. तर ते पॉट आहे त्याच्यात आपण लावलेले आहे. ते पॅशन फ्रूट आहे, एका अंकलच्या फार्मवरून घेती आलेली. आणि हे आहे ते आपलं शंकराचं फूल. ची वेल चांगली वाढलेली आहे आता. आणि आपण इथे दुसरं झाड लावलेलं आहे आणि आपल्या केल्यांची झाडं इथे आहेत. पण हा व्हिडिओ आहे स्पेशली आपली नवीन झाडं ह्यांच्यासाठी. तर हे गुलाब मग जास्वंद असं पुन्हा आपण झाडं आणली आहेत. तिथे सुंदर गुलाबं आली आहेत अशी. आणि ही आपली जास्वंदी आहेत, हिबिस्कस आणि मोगरा. ह्याला मोगरा आला आहे. तर आता आपल्याला गार्डन एरिया बनवायचा आहे ह्याचा, या झाडांचा. मी तुम्हाला दाखवते. पण हा एकदम सुंदर दिसत आहे असा फूल. तर ही आपण झाडं आणली आहेत. अँड ॲज यू ऑल नो दॅट आय लव्ह प्लांट्स. तर मला हे पूर्ण एरिया असं एक लहानशी नर्सरी करायची आहे इथे. आणि त्याचं आता आपण आपण लावायचं चालू करूया आणि विकायचं चालू करूया आपल्या फार्मवर. मार्केटमध्ये ते 70 आणि 80 रुपीजला देतात, केव्हा केव्हा 100 रुपयाला पण. तर इथे आपण त्याचं नॉमिनल प्राईस ठेवला आहे आणि आपण 60 रुपीजला असं ही झाडं देऊया. इथे आपण ॲक्च्युली मामाने हे घातलेलं आहेत कारण ग्रास इथे ग्रो होते. तर ते बोलतात की हे असं प्लास्टिक घालणार तर ग्रास ग्रो नाही होत. हे माझं चिकूचं झाड आणि त्याला फ्लावर्स येत आहेत भरपूर. छान वाटतं असं. दिस इज द व्ह्यू इन द इव्हनिंग. तिथे भाजी लावलेत आणि मी ते तुम्हाला दाखवेल. आणि इव्हनिंग टाईम आहे, इतकं सुंदर वाटते इथे. असं वाटते पाऊस पडणार आहे पण मला नाही वाटत पडणार. तिथे आपली केलीची झाडं, ही आपल्या गाईचा चारा. आणि इथे आहे आंब्याचं लहान झाड. मीच ते चांगलं ग्रो झालेलं आहे आणि मामाला हे सर्व अजून क्लिनिंग करायची आहेत इथे. अँड दिस इज द गार्डन एरिया अगेन. तर ही नवीन रोपं आणलेली. हे रेड आहे आणि हे पिंक आहे असं. मला नक्की सांगा तुम्हाला आवडलं की नाही. आणि मी मामाला सांगितलेलं इथे डेकोरेट करून टाका. तर ते टाईल्स आपले वाचलेले त्याच्याने मामाने इतकं सुंदर बनवले आपलं गार्डन. हे माझं लिंबूचं झाड, त्याला लिंबू भरपूर आले आहेत. आणि या साईडला असं आपण लहानशी रोपं लावलेत. माझं मॉर्निंग ग्लोरी, मला हे झाड खूप आवडतं आणि भरपूर फुलं येतात. ते बघ पडले आहेत इथे. चल लव्ह दिस. आपल्या घरी पण आहे. ही माझी जास्वंद आणि तो गुलाब एकदम भरपूर मोठा आहे असा गोंडा. तर गुलाबाची आणि गोंड्यांची झाडं इथे लावली आहेत. आणि इथे ही शो प्लांट्स आहेत, ही लावलेली आहेत. आय स्टील नीड टू वर्क ऑन दिस एरिया. भरपूर कामं राहिलेली आहेत. तर एकदा ते झालं कंप्लीट मग मी नक्की तुम्हाला दाखवेल. पण हे असं केलेलं आहे. मला सांगा तुम्हाला कसं वाटलं माझी नवीन झाडे. तर असा हा गार्डन एरिया आपण बनवतो. आणि तिथे आपली गाया आणि आपलं बैल आहे असं. आणि मला पोपटाचा आवाज खूप टाईमाच्या नंतर आला इथे. सो दॅट्स द इव्हनिंग. नक्की पनवेलला आले तर नक्की या. तिथे खुशी आहे खेळत.
संध्याकाळचा टाईम आहे आणि असं गार्डन एरिया केलेलं आहे. आपल्या घरात पण केलेलं आहे, मी नक्की दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की आपण हे इथे लावलेली आहेत झाडं. कसं वाटलं मला नक्की सांगा.